याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या वर्मपुंडरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्नो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोले हनुमान जी महाराज की. मंगल भवन अमंगल हारे, द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारे, द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई, जय जय हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की नाई, कृपा करो गुरुदेव की नाई. मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. मंगलहारी तावद वाटाळ टाळ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. सिया राम राम सिया राम जय जय राम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, सुपान देवा. निवृत्ती
त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता बंधू श्रोतेजन जी अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी। आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाभिले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना अघाते मृत्यू पंथी। याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहुनिवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। वैकुंठवासी मुद्रिकाबाई दत्तू भोसले यांच्या 32व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या संपूर्ण परिवारानं केलेलं नियोजन श्री हरिभक्ती पारायण विश्वनाथ दत्तू भोसले अप्पा, डॉक्टर श्री दत्तात्रय विश्वनाथ भोसले, श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ भोसले या संपूर्ण परिवाराच्या आग्रहाच्या प्रेमाच्या आवडीच्या आमंत्रणानं या गाथा पारायण उत्सवाचं हे नियोजन सद्गुरु श्री महेश महाराज यांनी केलेल्या प्रेरणेने आणि या भोसले परिवाराच्या सात्विक संकल्पाने आपणची अपेक्षा होती त्यांना गाथा पारायण करायचं, पण गाथा पारायण करणं जरा ज्ञानेश्वरी पारायणापेक्षा थोडं अवघड आहे, जड आहे आणि त्याच्यात त्यांना ते संगीत गाथा पारायण करायचं। मग ते रामकृष्ण महाराजांचं गाथा पारायण पाहिलेलं आणि मग त्यांनी महेश महाराजांना विचारलं, महाराजांनी साहेबांना सांगितलं आणि साहेब हे सगळी मंडळी भेटायला आले। त्या निमित्तानं अगदी 6 दिवस आपण गोड पारायण केलेलं आहे आणि आपण केलेल्या पारायणाची सांगता आज काल्याच्या स्वरूपानं होत आहे। वारकरी संप्रदायामध्ये आपण केलेली साधना किती दिवसाची असू द्या, पण केलेल्या साधनेची सांगता ही फक्त काल्यानं होत असते, फक्त काल्या। किती दिवसाचा उत्सव करा, कोण 3 दिवसाचा करेल, कोण 5 दिवसाचा करेल, कोण 7 दिवसाचा करेल, कोण 8 दिवसाचा करेल, कोण 9 दिवसाचा करेल, कोण 14 दिवसाचा करेल, कोण 1 महिन्याचा करेल अथवा कोण 4 महिन्याचा चातुर्मास करेल। आजचं कीर्तन चातुर्मासाचा कालाही म्हणलं तर काही हरकत नाही, ठीक आहे ना। 4 महिन्याचा जरी आपण भगवंताची साधना केली, केलेल्या साधनेची सांगता वारकरी संप्रदायाची पायिक असाल तर ती फक्त आणि फक्त काल्यानं होत असते। जसं की ज्ञानोबराय सांगतात, देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कशू 16वा जैसा। ज्ञानोबराय 3 दृष्टांत आपल्या पुढे देतात जे पूर्णत्व आहे। पहिला दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात, देवळाच्या कामा कळसू। मंदिराचं काम कुठपर्यंत आहे हो? जोपर्यंत मंदिरामध्ये मूर्ती बसवत नाही तोपर्यंत, आहे का नाही? नाही हो,
मंदिरात मूर्ती बसवली म्हणजे मंदिराला पूर्णत्व प्राप्त झाले असं नाही. ज्ञानोबराय सांगतात, देवळाच्या कामा कळसू. मंदिराचं काम कुठपर्यंत? जोपर्यंत मंदिरावर कळस बसवत नाही तोपर्यंत. एकदा का मंदिरावर कळस बसवला की मंदिराला पूर्णत्व प्राप्त आहे. देवळाच्या कामा कळसू पहिला दृष्टांत. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात, परम गंगेशी सिंधू प्रवेशू. एखाद्या नदीचं पळणं, एखाद्या गंगेचं पळणं कुठपर्यंत? जोपर्यंत ती धरणाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. आहे का नाही? नाही हो. नदी धरणाला जाऊन मिळाली म्हणजे तिला पूर्णत्व मिळाले असं नाही. नदी तर तिथूनही पुढे धावणंच आहे. पण नदीला पूर्णत्व कधी आहे? जोपर्यंत ती नदी एखाद्या समुद्राला जाऊन प्राप्त होत नाही तोपर्यंत. एकदा का ती नदी समुद्राला जाऊन प्राप्त झाली की त्या नदीचं, त्या गंगेचं पळणं थांब. अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. सागर तुका म्हणे गंगा सागर सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे. तुका म्हणे गंगा सागर संगमी. एकदा का गंगा सागराला जाऊन प्राप्त झाली की मग अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मग मात्र तिला ते पूर्णत्व आहे, पुढे तिला धावणं नाही. बर, तिसरा दृष्टांत ज्ञानोबराय देतात, सुवर्ण सिद्धी कसू 16वा जैसा. सोन्याची परीक्षा कुठपर्यंत? सोन्या म्हणजे गावातलं पोरग नाही बरं. सोनं सोनं कनक, त्या कनकाची परीक्षा कुठपर्यंत? जोपर्यंत त्या सोन्याला 16वा कस लावत नाही तोपर्यंत. एकदा का सोन्याला 16वा कस लावला की सोन्याची परीक्षा संपली, थांबली. तसं आपण केलेली साधना किती दिवसाची असू द्या, आपण केलेल्या साधनेला पूर्णत्व आज काल्याच्या कीर्तनानं प्राप्त आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं हे प्रतीक आहे. प्रसादानं ते आपल्याला पूर्णत्व प्राप्त होत आहे. म्हणून इतर कीर्तनाचं महत्व वेगळं आहे आणि काल्याच्या कीर्तनाचं महत्व वेगळं आहे. इतर प्रसादाचं महत्व वेगळं आणि काल्याच्या प्रसादाचं महत्व वेगळं. आजचा प्रसाद अलौकिक या गोष्टीमुळे आहे, याचं महत्व अलौकिक एका गोष्टीमुळे आहे. त्याचं कारण असं, आजचा मिळणारा प्रसाद आपल्याला दोघाकडून मिळत असतो. एक, प्रत्यक्ष संतांच्या हाताने आजचा प्रसाद आहे आणि आजचा प्रसाद प्रत्यक्ष भगवंताच्या हाताने. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रत्यक्ष पंढरीनाथाच्या हाताने आजचा प्रसाद. आणि दुसरं म्हणाल, आजचा प्रसाद प्रत्यक्ष संतांच्या हाताने. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, म्हणा म्हणा म्हणा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एकच टाळी झाली, म्हणा म्हणा, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाशीला ह्या वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाशीला ह्या वाटी. टाळ वाजवा हो. माझा ज्ञान राजा गोपाळाशीला ह्या वाटी. ज्ञानोबा तुकाराम, हा हा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा
कचटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या वाटी. आजचा मिळणारा प्रसाद प्रत्यक्ष संतांच्या हाताने, याच्यामुळे या काल्याचं महत्व आलं होतं. अजून पाहायला गेलं या काल्याचं अधिक महत्व काय आहे, सोपं आहे बघा. विको कमी करा, सोपं उत्तर आहे याचं. विको कमी करा. न जाणो पारायणाला आपल्याला बसायला आलं नाही, जमलं नाही, आपल्याला वाचता येत नाही म्हणा, कामामुळे वेळ मिळाली नाही म्हणा, काहीतरी म्हणा, अडचण आली, गाथा पारायणाला आपल्याला बसता आलं नाही. अपेक्षा भरपूर होती जाण्याची पण जाता आलं नाही. अशा माणसानं 7 दिवस मंडपाकडे यायला जमलं नाही, गाथा पारायणाला यायला जमलं नाही. अशा माणसानं आवर्जून काल्याच्या कीर्तनाला येत जावं. कारण आजचं कीर्तन म्हणजे पगार वाटपाचं कीर्तन आहे. पगार वाटपाचं म्हणजे भजनालाच आहेत असं नाही. पगार वाटप म्हणजे प्रसादाच्या माध्यमातून ते आपल्याला, म्हणून नाही जमलं तर आज यावं. कारण आजचं कीर्तन म्हणजे आपल्या पदरात पडणारे जे पुण्य ते अलौकिक आहे. बघा तुम्ही, फायदे 2 पद्धतीनं पाहता येते. न जाणो नजर चुकीनं कदाचित आपल्याकडून कधी तर चोरी घडली असेल, करू नये माणसानं, पण घडली, चुकून घडली एखादी वेळेस. पण अशा माणसानं आवर्जून काल्याच्या कीर्तनाला येत जावं. चोरी घडली आणि असा माणूस जर काल्याच्या कीर्तनात येऊन बसला तर भगवंतानी नवनीत चोरी केलेलं चरित्र जरा काल्याच्या कीर्तनातून आपण ऐकलं तर आपलं चोरी केलेलं पाप नाहीसं होतं. फक्त याचा अर्थ घरी चुकीचा घेऊन जाऊ नका, किती बी चोऱ्या करायच्या काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं असं होत नाही. नकळत झालेल्या चोरीचं पाप आजच्या कीर्तनाला नाहीसं होतं. न जाणो कदाचित आपल्याकडून कधी तर व्याभिचार घडला असेल, पण आज गोकुळामध्ये गवळणी सोबत केलेल्या खोड्याचं चरित्र ऐकलं की व्याभिचाराचं पाप नाहीसं होतं. चरित्र पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. म्हणून या कीर्तनाचं महत्व अलौकिक. याच्यासाठीच आपण सगळी मंडळी इथं उपस्थित आहात. जरा पुढे बसता का सारखं? पुरुष मंडळी पुढे येतं का माझ्या जवळ? जरा भरून वाटते मला. इथे या, उठा उठा, उठून या, असं 2-4 पावलं उठून या. वा वा वा. इथे या मंडळी आज या निमित्तानं इथं उपस्थित आहात. वास्तविक पाहता आजची सेवा श्री हरिभक्ती पारायण बरोबर या छोटे कदम माऊली यांच्याकडे दिलेली होती, पण मात्र लातूरच्या उत्सवामुळं त्यांच्या काही बैठकी नियोजित झालेल्या आहेत, त्याच्यामुळं माऊलीला आज सेवेला येणं घडलं नाही. पण माऊली 2 दिवसापूर्वी घरी येऊन गेले आहेत, तासभर प्रवचन करून गेलेले आहेत, त्याच्यामुळं आपली ती उणीव भरून निघालेली आहे. पण मात्र आज सगळ्या या भोसले परिवाराने साहेबांनी आग्रह केला, त्यानिमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची सेवा अगदी संकल्पित वेळेत आपल्याला साजरी करायची. कीर्तन सुटायच्या वेळेत चालू झाले, त्याच्यामुळे तुमच्याही पोटाला लई ताण न देता अगदी संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, काल्याच्या प्रसंगातला आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंग जरी तुकोबारायांच्या मुखातून प्रगट झालेला असेल, शब्द जरी तुकोबारांनी लिखित केलेले असतील, पण मात्र हे जे बोलणं आहे ते भगवंताच्या मुखातलं आहे. आणि भगवान परमात्मा जो गोपाळांशी संवाद साधू लागलेले आहेत त्याचं चिंतन तुकोबाराय तुम्हाला आम्हाला देऊ लागले. शब्द तुकोबारांनी लिहिली पण वाक्य मात्र भगवंताच्या मुखातलं आहे. काय कारण? अभंग तुकोबारांनी लिहिला तर शब्द तुकोबारांची म्हणता येणं शक्य आहे, पण तरी ते वाक्य भगवंताचं असं म्हणण्याचं धाडस याच्यासाठी करतोय कारण देवाचं बोलणं वेगळं आहे आणि संतांचं बोलणं वेगळं आहे. दोघांच्या बोलण्यामध्ये आपल्याला फरक लक्षात येतो बघा. देव बोलतो त्याचं बोलणं वेगळं आणि संत बोलतात त्यांचं बोलणं वेगळं. संतांनी तुम्हाला आम्हालाही जवळ केलं आणि देवाने तुम्हाला आम्हाला जवळ केलं, पण देवानं जवळ करणं वेगळं आणि संतांनी जवळ करणं वेगळं. या वाक्यातून लक्षात येतं. ऐका, संतांनी तुम्हाला आम्हाला जवळ केलं पण संतांनी कसल्याही पद्धतीची आट मांडली नाही. काय आट मांडली संतांनी? नाही, सगळ्यांचा स्वीकार केला.
यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. संतांनी अटी मांडल्या नाहीत, पण भगवंतांनी तुम्हाला आम्हाला जवळ करण्यासाठी अटी मांडल्या. प्रामुख्याच्या 2 अटी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. याल तरी या रे लागे याल तरी या रे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे या रे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे आवगे मागे 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 आवगे मागे 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 आने दे तो पोटा भरे आने दे तो पोटा भरे पोटा भरे आने दे तो पोटा भरे आवगे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताच्या मुखातल्या अटी सांगितल्या. आपल्याला देवाने आश्वासन दिलेलं, पण त्या आश्वासन पूर्ण करण्याच्या अगोदर काही अटी मांडल्या. कोणत्या अटी? अभंगाच्या पहिल्या चरणात 2 अटी आहेत. सगळ्या अभंगात 5 अटी, आजच्या अभंगात 5 अटी आहेत. त्याच्यातल्या प्रामुख्याच्या 2 अटी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंगाच्या पहिल्या कडीतली लागे या पहिली अट, आणि अभंगाच्या पहिल्या चरणातल्या दुसऱ्या कडीतली दुसरी अट म्हणाल तर मागे या. पहिली लागे या, दुसरी मागे या. फरक आहे दोन्ही. लागानं येणं म्हणजे काय आणि माग येणं म्हणजे काय याचा थोडा भाव पाहून पुढे चालू. ऐका, आपण सगळी मंडळी परमार्थ करतो. परमार्थ करत असताना आपल्या अंतकरणातली अपेक्षा अशी असते की मी केलेला परमार्थ सार्थकी व्हावा, तो फलद्रूप व्हावा, त्याची काहीतरी मोबदला आम्हाला प्राप्त व्हावा. जरी लई काही मोठा मोबदला नसला तर सगळ्या सात्विक परमार्थ करणाऱ्याच्या अंतकरणातली अपेक्षा एक तर सगळ्यांच्याच असते, ती म्हणजे मी केलेला परमार्थ, मी केलेली साधना पूर्णत्वाला जावी, पण मला देवानं दर्शन द्यावं. बस सात्विक संकल्पना आहे. ही संकल्पना प्रत्येक परमार्थिकाच्या अंतकरणातली आहे. पण आपण केलेला परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. त्याचं कारण आहे आपला परमार्थ आपण लागानं करत नाही. लागे परमार्थ करणं म्हणजे काय? म्हणजे आपण केलेला परमार्थ प्रेमानं करणं, भावनेनं करणं, श्रद्धेनं करणं, आत्मीयतेनं करणं, याला म्हणतात लागे असा परमार्थ असावा. आणि आपला परमार्थ जर प्रेमानं, भावनेनं, श्रद्धेनं, आत्मीयतेनं आपण जर करत नसाल, लागानं आपला परमार्थ होत नसेल, मग मात्र महाराज सांगतात आपण केलेला परमार्थ फलद्रूप होत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, नाकाविन मोती, मोती प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचोनी काय, अर्थाविन पोती वाचोनी काय, हरे मुखे गाथा हर परिचिंता, हरे मुखे गाथा हर परिचिंता, हरे मुखे गाथा हर
सांगतात, आपण करत असलेल्या परमार्थामध्ये जर प्रेम आणि भाव नसेल तर केलेला परमार्थ फलद्रूप ठरत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. आपल्या परमार्थात भाव आणि प्रेम नाही, तो परमार्थ फलद्रूप होतच नाही, फायदेशीर ठरत नाही. हे कळण्यासाठी नाथ महाराजांनी दोघाला उदाहरणं दिली. आताच्या प्रमाणात दोघाला उदाहरणं, एक पक्क्या पारमार्थिकासाठीचं प्रमाण आहे आणि एक पक्क्या संसारिकासाठीचं प्रमाण. दोघाला उदाहरण आहे, एक पक्का पारमार्थिक आणि एक पक्का संसारिक. पक्क्या पारमार्थिकाचं उदाहरण म्हणाल तर अर्थाविन पोती वाचुनी काय. आपण पारायणाला बसलोय, समजा बसत नाहीत आपण पारायणाला, मला माहिती आहे, कारण गावागावात पारायणाला बसायचे म्हणजे उग पिळगी. पहिले लेकरं जे पहिल्या दिवशी पारायणाला बसलेले राहतात का नाही, त्याला सप्त्याच्या 7व्या दिवसापर्यंत सापडत नाही कुठं चाललंय. गावागावात पारायणाला जास्तीत जास्त चांगला आहे म्हणा. अगोदर लेकरच बसली पाहिजे तो, पण लेकराच्या अगोदर त्याचा बाप बसला पाहिजे, त्याची माय बसली पाहिजे, आहे का नाही. बसत नाही ते आपण, पण उगं समजून ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलोय आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, एवढीच वाचली आणि ध्यानात आलं. हिनं आत्ता सुरू झाली आहे, हिला संपायला किती दिवस लागेल का. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याचं ना अर्ध्या 24 जर कधी संपल वाटत असेल, काही मजा आहे का वाचण्यात. जाऊ द्या, नाही कळालं तुम्हाला. आता पक्क्या संसारिकाला कळा याच्यासाठी नाथ महाराजांनी दुसरं उदाहरण दिलं. नाकाविन मोती. एखाद्या मावशीला नाकच नाही, नाकच नाही म्हणजे उगं बारीक बिब्यासारखं नक्ट नाक, त्याला शेंडाना बुड असं नाक. म्हणजे कसं, रोलर फिरवल्याने नाक हो, म्हशीनं कचमन्या पाय दिल्याने नाक. कळालं का नाही. हा, असं नाक. असं जर एखाद्या मावशीचं नाक असलं तर त्या मावशीच्या नाकात नथ घातली, मोती घातला, मैबुबा घातला, कसं दिसेल हो मावशी. होय मामा, कसं दिसेल काय हो. मेन लावून भीतीला चिटकवल्यानेच की. नाक नसणाऱ्या स्त्री, मी माझ्या तोंडचं बोलत नाही, नाथ महाराजांचे शब्द आहेत. नाक नसणाऱ्या स्त्रीनं नथ घालणं व्यर्थ, मोती घालणं व्यर्थ, अर्थ लक्षात न घेता पोती वाचणं व्यर्थ. तसं आपण भजन करतोय, भजनामध्ये प्रेम आणि भाव नाही, ते भजन व्यर्थ. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. म्हणून आपण केलेला परमार्थ जर आपल्याला सार्थक व्हावा वाटत असेल तर मग महाराज सांगतात, या आलं तरी या रे लागे, लागानं परमार्थ करा, फलद्रूप ठरेल. बर, दुसरी आठ भगवंतांनी आपल्या पुढे मांडली. मागे या अवघे माझ्या मागे मागे. आपण सगळी मंडळी परमार्थ करतो, पण परमार्थ करत असताना आपण कोणाच्या तर मागे जाऊन परमार्थ करावा. फक्त याचा अर्थ असा लक्षात घ्या, कोणाच्या तर मागे जाऊन परमार्थ करावा म्हणजे कोणाच्याही मागे जाऊन परमार्थ करावा असं नाही, त्याला काही शास्त्र. आपण कोणाच्या मागे जावं आणि कोणाच्या मागे जाऊ नये याला काही शास्त्रानं ढांडोळा दिलेला आहे. कोणाच्या ना कोणाच्या मागे जाऊन परमार्थ करतोच आपण, पण कोणाच्या जावं याला काही शास्त्र आहे. कोणाच्या मागे जाऊ नये आणि कोणाच्या मागे जावं शास्त्रकारांनी यादी दिलेली आहे. कोणाच्या मागे जाऊ नये. खरः मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मत स्थिरम न तेष्वाम पार्श्वम गच्छयुः. यांच्या मागे जाऊ नये. कोण कोण आहे ते. पहिलं नाव शास्त्रकारांनी सांगितलं खर. खर म्हणजे गाढव. माणसानं कुत्र्याच्या पुढं आणि गाढवाच्या माग कधी जायचं. कुत्र्याच्या पुढं का बरं नको. कुत्र्याला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं जमत नाही. मी कुत्र्याचं बोलायला बरं काय जमत नाही त्याला, आपल्यापेक्षा पुढे गेलेलं त्याला जमत नाही त्याला. बघा तुम्ही रस्त्याने एखादी टू व्हीलर पळालेली राहू द्या, गाडी पळाली की कुत्र मागं पळते की नाही हो. तुम्ही बोला की हो काही तर उगं होय तर म्हणा की गाडी पळाली की कुत्र पळते की नाही. पळते कुत्र. मला सांगा त्या कुत्र्या गाडी बघून पळतोय, त्या गाडीचा काही कुत्र्याकडे हप्ता अडकलाय का काय झाले का काय झाले सांगा. पण गाडी पळाली की त्याला पळते का आपल्यापेक्षा पुढे गेलेलं त्याला जमत नाही. वास्तविक कुत्र्याची धाव एवढी चांगली आहे, त्याची गती एवढी चांगली आहे, एका दिवसात कुत्र काशीला जाऊन परत आला असतं. एका दिवसात
एवढी गती चांगली आहे कुत्र्याची आप्पा, एवढी चांगली गती, पण कुत्र काशीला जाऊ शकत नाही. त्याचं कारण त्याची भावकी त्याला जाऊ देत नाही. एका गलीतून दुसऱ्या गलीत कुत्र गेलं की मेलच म्हणून समजायचं. म्हणून कुत्र्याच्या पुढे कधी माणसानं जाऊ नये. गाढवाच्या मागे जाऊ नये. गाढवाच्या मागे का नाही? गाढवाच्या मागे गेलो तर बत्ता प्रसाद नाही पण लत्ता प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही, लात खावी लागला. म्हणून गाढवाच्या मागे जाऊ नये. याचा अर्थ गाढव वृत्तीच्या माणसाच्या मागे जाऊ नये. खरं शास्त्रकार दुसरं नाव सांगतात मूर्ख. माणसानं मूर्खाच्या एक मागे कधी जाऊ नये. बघा मूर्ख कोणाला म्हणतात? तुकोबारायांनी मूर्खाची शब्द दिली. मूर्ख कोणाला म्हणावं व्याख्या दिली तुकोबारायांनी. नये त्याची करी श्रेष्ठाची या मना, मूर्ख एक जाना तोची खरा. बाळक्रीडेतलं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात मूर्ख म्हणजे कोण? नये त्याची करी श्रेष्ठाची या मना. शहाण्या माणसाच्या सुद्धा मनात येत नाही, पण ती करण्याची ज्याची अपेक्षा असते त्याला मूर्ख म्हणा. किंवा शहाण्या माणसानं सांगितलेलं जो सहजासहजी ऐकत नाही त्याला मूर्ख म्हणा. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. एका गावात एक मूर्ख होता बघा. होय म्हणा. हा, गावागणीच राहतात म्हणा 2-4. एका गावात एक होता. तो बोलला की काहीतरी विपरीतच घडायचं. कडे गावातले माणसं म्हणायची तू बोलत जाऊ नको, तू बोललं कीच काहीतरी वेगळंच होऊन बसते, तू बोलत जाऊ. त्याच्या बोलण्यामुळं त्याच्या बहिणीचं 11 वेळेस लगीन मोडलं होतं. किती? तुम्ही बोलता का मी जाऊ घरला? किती वेळेस लगीन मोडलं होतं? 11 वेळेस. 11 वेळेस त्याच्या बोलण्यामुळे लगीन मोडलं. काय तर करून कस्तर करून पुढारपण करून गावातल्या लोकांनी पुन्हा लग्न जमवलं. आता लग्न जमवणारी माणसं त्याला म्हणले आता तुझ्या बहिणीचं लग्न जमले. आता किती वेळेस? हे 12वी वेळेस. योगायोगानं मिळालेलं सोयरीक पण बी बारामतीचं मिळालं. आता बारामतीचं सोयरीक पण म्हणल्यावर किती बेतानं हाताळायचं राहते माहितीये की सगळ्या महाराष्ट्राला. बामणासारख्याला जड गेलं. ऐका जमवलं बोलत. गावातले माणसं म्हणले आता तुझ्या बहिणीचं लग्न आम्ही जमवलंय, आता तुला हात जोडून विनंती तू मध्ये काही बोलायचं नाही. बघ तो म्हणला माझ्याच बहिणीचं लगीन आणि मीच बोलायचं नाही, माझ्याच बहिणीच्या लग्नात मी बोलायचं नाही. होय म्हणले तुझं, अरे माझ्याच बहिणीचं लगीन आणि मी बोलायचं नाही, आणि उद्या लग्नातला मंडपच पेटला तरी मी बोलायचं नाही का म्हणला. गावातली माणसं म्हणले तुला काही कळतंय का? काही नाही. अरे तुला हात जोडून विनंती तुझ्या बोलण्यामुळे दुसरंच काहीतरी होऊन बसते, बोलत जाऊ नको. तो म्हणला माझ्याच बहिणीचं लगीन आणि मी बोलायचं नाही, आणि उद्या नवरदेवच मिळाला तरी मी बोलायचं नाही का म्हणलं. गावातली माणसं म्हणले तुझ्या जिभेला हात नाही, तुला हात जोडून विनंती आहे, तुला पट्टी करून 5 ग्राम घालता पण बोल नको. तो म्हणला ठीक आहे, असे जर 5 ग्राम येणार असतील तर मी तुमचं ऐकतो, पण तुम्ही एक माझं ऐका. म्हणजे काय? लग्ना दिवशी मला पिंडा एवढा भात खायला द्या, मंडपात प्रेतासारखा झोपून राहीन म्हणला. म्हणजे तरी काही चांगलं बोलला होय? लग्नाचा मंडप पिंडा एवढा भात प्रेतासारखा झोपेन म्हणजे चांगला बोलला नाही. शहाण्या माणसानं सांगितलेलं जो सहजासहजी ऐकत नाही त्याला मूर्ख संतांनी सांगितलेलं नाही त्याची करी श्रेष्ठाची आमना. मूर्ख एक जाना तोची खरा, त्याच्या मागे जाऊ नये. खरं हा मूर्ख स्वेच्छाचारी. स्वेच्छाचारी म्हणजे मनाला वाटेल असं धावणाऱ्याच्या मागे जाऊ नये. परिणाम सगळ्याला पाठ आहे. मनोमार्गी गेला तो तेथीची मुकला, स्वयंबुद्धीच्या बाहेरी घाले तयाची शुद्धीची नाही. किंवा बाळक्रीडेतलं प्रमाण आहे बघा. पंथ जे चुकले आपुल्या मतीचे, पंथ जे चुकले आपुल्या मतीचे, आपुल्या मतीचे
सांगतात की मनाला वाटेल असं धावणाऱ्याच्या मागे जाऊ नये. पंथ जे चुकले आपुल्या मतीचे, आणि त्याच्या मागे गेलो तर मग तया मागे त्यांची तेची हाल. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, त्याच्या मागे त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाला वाटेल असं धावणाऱ्याच्या मागे जाऊ नये. बरं, अजून कोण आहे? तार्किक हा तर्क वितर्क करणाऱ्याच्या एक मागे जाऊ नये. असंच का महाराज तुमच्या कीर्तनात कंबरच का बांधणार असं म्हणत असेल तर त्याच्या एक मागे जात जाऊ. आता तेच त्याला कोण सांगा की आमच्या परंपरेनं पाळलंय म्हणून पाळतोय. भगवंताचं धोतर पिटलं होतं तेव्हा नामदेवरांनी त्याची कंबर बांधली, तेव्हापासून नामदेवरांनी बांधली म्हणून कीर्तनकारांनी बांधायला चालू केली. एवढं सांगत बसण्यापेक्षा त्याच्या मागे जायचंच नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी. त्याच्या नशिबात नाशी येते शेवटी, म्हणून त्याच्या मागे जाऊ नये. बरं, अजून कोणाच्या मागे जाऊ नये? अगुणज्ञमत स्थिरम. ज्या माणसाला गुणाची किंमत करता येत नाही त्याच्या एक मागे जाऊ नये. कोणाच्या मागे जाऊ नये कळालं, कोणाच्या मागे जावं हे सांगा. शास्त्रकारांनी आपल्याला 3 पद्धतीतून ते डिवाइड केलं. कोणाच्या मागे जावं सोपं. पहिलं, आपण संतांच्या मागे जावं. दुसरं, आपण ग्रंथाच्या मागे जावं. आणि तिसरं, आजच्या अभंगात आलेलं, आज आपण भगवंताच्या मागे जावं. विठोबा ठीक आहे महाराज, तुम्ही सांगताय लागानं परमार्थ करा आणि भगवंताच्या मागे जाऊन परमार्थ करा. असं जर आम्ही देवाच्या मागे गेलो तर काय होईल? महाराज भगवंताच्या मुखातलं आश्वासन आपल्याला सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. टाळ उचला उचला दिलेलं आश्वासन या 2 अटी मान्य असतील तर मग माझं ऐका. तुम्ही जर हे माझं ऐकलं तर आजी देतो पोट भरी. मी तुम्हाला पोटभर देईन बाबा. किती? पुरे म्हणाल तो वरी बस झालं असं म्हणेपर्यंत मी तुम्हाला वास्तविक पोटभर देतो. हे देवानं दिलेलं आश्वासन आहे. पण माणसाचं कधी पोट भरते का हो? सकाळी जेवल्यावर दुपारी जेवा वाटतेच की, आणि दुपारी जेवलेला माणूस बिना जेवता झोपतोय होय? कधी पोट भरले माणसाचं? तुकोबाराय म्हणतात का नाही, माणसाचं पोट भरत नाही. पोट सेवितान धाये भूक भुकेलीच राहे. वास्तविक माणसाच्या जीवनाची कुटाने वाढले का नाही, त्याचं कारण आधी हे पोट आहे. तुका म्हणे पोट, तुका म्हणे पोट, केवढा बुभाट याचा, केवढा बुभाट याचा. केवढा बुभाट याचा, केवढा बुभाट याचा. माणसाचं पोटच भरत नाही बघा तुम्ही. साधारण एका माणसाला वर्षाकाठी 1 पोतं धान्य लागत असेल एका माणसाला. जास्तच लागते म्हणा, भाजीपाला मसाला बिसाला बाकीचं धरलं तर लई लागते. पण उगाच सरासरी 1 धरू 1 पोतं धान्य लागते आपल्याला वर्षाला. 1 पोतं म्हणजे ज्या माणसाचं जेवढं वय तेवढी पोते पोटात घातलेत आपण. ज्याचं वय 60 त्यानं 60 पोते बोला की
पोटात घातले 60 पोते. 60 पोते पोटात घातलेत. पोट भरले का हो आपलं? नाही भरत. पण तरी देव म्हणतो आजी देतो पोट भरी. हे पोट भरी देणं म्हणजे या स्थूल दृष्टीने नसून ते पूर्णत्वाच्या दृष्टीने आहे. पूर्णत्व प्राप्त करून देतो. प्रसादाच्या माध्यमातून ते पूर्णत्व प्राप्त आहे. म्हणून आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. ठीक आहे महाराज. म्हणजे देवानं फक्त पहिल्या 2 अटी मांडल्या एवढ्यावरच भागते का? तुकाराम महाराज म्हणले तसं नाही. अजून त्याच्या 2 अटी आहेत. त्या कोणत्या? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. हळू हळू चाला, हळू 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 चाला, हळू 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 चाला, हळू हळू चाला, हळू 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 चाला, हळू हळू चाला, हळू 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 चाला, कोणी कोणाशी न बोला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, माझी देतो पोट भरी, माझी देतो पोट भरी, माझी देतो पोट भरी. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, माझी जय हो. हा हा हा. आजच्या अभंगाच्या 5 अटी आलेल्या आहेत. त्याच्यातली 3री आणि 4थी अट महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. 3री आणि 4थी अट कोणती? 3री अट आहे हळू हळू चाला आणि 4थी कोणी कोणाशी न बोला. हळू हळू चाला म्हणजे काय? कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय? हळू हळू चाला म्हणजे आता तर कुठं गाथा पारायण संपले, काय कीर्तनाला चला म्हणतो, जरा थांबा, हळूहळू चाला. रुपळी चालू झाली, चला कीर्तनाला, अरे थांब, आता चालू झाले. अजून महाराज यायचे, त्यांची रुपळी व्हायची, मग एखादी चालू व्हायची, थांब, हळूहळू चाला. हळूहळू चाला म्हणजे हे हळूहळू चाला नाही. वास्तविक कीर्तनाकडे येण्यासाठी माणसानं गडबडच केली पाहिजे. परमार्थाकडे येण्यासाठी गडबडच असावी, करावी तातडी परमार्थाची. कीर्तनाला येण्यासाठी गडबड, पण कीर्तनात आल्यावर गडबड नको. हे हळूहळू चाल. इथं येण्यासाठी गडबड, इथं आल्यावर गडबड, लय वेळ झाला, 1 वाजला, 1 वाजून पुढे चाललंय, कवर संप, असं इथं आल्यावर नाही. येण्यासाठी गडबड, इथं आल्यावर नाही. हे हळूहळू चाला. बर, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय हो? बहुतांश हे प्रमाण गावगावच्या भजन्यावानं पाळले बघा. एक भजनी दुसऱ्या भजन्याला बोलच ना का? तुकाराम महाराज बोलले कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे याचा अर्थ असा करता येत नाही. दोन्हीचे अर्थ वेगवेगळ्या अंगाने पाहता येतील. हळूहळू चाला म्हणजे परमार्थाकडे माणसानं लागावं, पण मात्र परमार्थ करत असताना तातडीने इकडे यावं, पण इथं आल्यावर दम्मानं करावं, आहे का नाही? पण वास्तविक पाहता परमार्थाकडे माणसं येताना गडबड करतील किंवा सावकाश येशील असं म्हणा, पण इथं आल्यावर माणसाला फळ लई लवकर पाहिजे. ज्यानं सकाळी माळ घातली त्यानं दुपारी धोतर घालले, ज्याला दुपारी धोतर घालायला त्यानं रात्री फेटा बांधले, आणि ज्याला रात्री फेटा बांधायला ते दुसऱ्या दिवशी कीर्तन करायला तयार होणारे, आणि ज्याने दुसऱ्या दिवशी कीर्तन केलं ते तिसऱ्या दिवशी 4थ्याला माळ घालायला तयार, आहे का नाही? असं होत नाही.
परमार्थ दमान केला तर ते फलद्रूप ठरतो. म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला याचा काय अर्थ करता येईल? त्याचा अर्थ असा ज्ञानोबाने सांगितला तसा. नाना कृषी वळू आपुले पांघुर विजे पेरिले, आहे का नाही? तैसे झाके जे वहिले दान पुण्य. ज्ञानोबा सांगतात. शेतकऱ्याचं उदाहरण दिलं ज्ञानोबाराय. शेतामध्ये शेतकरी धान्य पेरतो, पण पेरलेलं धान्य उघड्यावर पडलं तर त्याला झाकण्यासाठी प्रयत्न करतो का नाही? बोला की. जर ते धान्य उघडं पडलं तर ते उगवत नाही, आणि ते उगवावं वाटत असेल तर ते धान्य आधी झाकलं पाहिजे. तसं आपण केलेला परमार्थ उघडा कधीच करायचा नाही. जर तो फलद्रूप होऊन आपल्याला अंतिम काळाला तरी आपल्याला काहीतरी त्यानं साथ द्यावी असं वाटत असेल, ते पूर्णत्व होण्यासाठी जर आपल्याला काही कामाला यावं वाटत असेल, तर आपण केलेलं पुण्य हे झाकलं पाहिजे. नाहीतर माणसं म्हणतात मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी एवढे सप्ते केले, मी एवढे कीर्तन केली, मी हे पंक्ती दिली, मी ते केलं, मी हे केलं ते केलं. असं करत असेल तर परमार्थ फलद्रूप ठरत नाही. ते पुण्य झाकलं पाहिजे. तसं कोणी कोणाशी न बोला. आपलं केलेलं पुण्य समाजाला बोलून दाखवायचं नाही. कोणी कोणाशी न बोला असं मान्य ठरल तर मग आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू बरी. आणि यांनी ज्या अटी सांगितल्या नाही तर अहंकारानं जर आपण करू लागलो हे सगळं, तर मग मात्र महाराज सांगतात ते मात्र तुम्ही तुमच्या जीवनात करू नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
भरी ओ हाती देतो पोट भरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. 5वी आठ भगवंताने या भंगाच्या शेवटच्या चरणातून सांगितले बाबांनो, सांडा घाटे. घाटे सांडा म्हणजे अहंकार सांडा. तेने नका भरू पोटे, त्याच्यानं मात्र काही मिळणार नाही. तेने नका भरू पोटे हे जर तुम्हाला मान्य असेल तर मग अजय देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. मनामधली सा याल तरी यारी लागे, यारे लागे.
विठोबार घुमाई म्हणा म्हणा विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरे हरे विठोबार घुमाई म्हणा 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 विठोबार घुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई हरी हरी विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई हा 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 विठोबार घुमाई जय 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 विठोबार हा हबा 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 वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा भाव पाहिलेला आहे. उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये वारकरी संप्रदायाने काही जी आपल्याला शृंखला मांडून दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन म्हटलं की मग चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळात केलेलं भगवंताच्या चरित्राचं गुणगान करावं. बरं तेही वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतानी चरित्र आपलं केलेलं आहे. मग गोकुळातल्या नेमक्या कोणत्या चरित्राचं गुणगान करावं? एदसे चरित्र केले नारायणी रंगता गोधनी राखीताई किंवा नाथ महाराज सांगतात बघा, गायीनं ते लिला चरित्र पवाडे राखिली सवंगडी सहित गायी. हे भगवंताचं चरित्र गुणगान करावं. पृथ्वीवर पाप वाढलं आणि पापाचं ओझ पृथ्वीला सहन होत नाही. पृथ्वीनं गाय स्वरूप घेतलं आणि पृथ्वी रूपी गाय ब्रह्मदेवाजवळ जाऊन ब्रह्मदेवाला गरानं करू लागली. ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करून निवांत बसलाय, शांत बसलाय. मी मात्र या पापाच्या ओझ्यामुळे तळागाळाला चालली की काय मला असं वाटतंय. कृपा करा मला लवकरात लवकर याच्यातून वाचवा. ब्रह्मदेवाने ऐकलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं हे डिपार्टमेंट माझं नाही. मग माझ्याकडे काम फक्त सृष्टी निर्माण करायचं, मला हे जमायचं नाही. मग भगवान शंकराकडे बहुतेक तुझं काम होईल, तिथं जा. भगवान शंकराकडे काम होईल असं शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातले ऐकली. मग पृथ्वी रूपी गायनं ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा हे जर काम भगवान शंकराकडे गेल्यावर होणार असेल तर एक काम करा, तुम्ही माझ्या संग चला. म्हणजे मी कशाला सोबत? काही काम सहजासहजी होत नसली का नाही ते वशिले लावून करायचे असतात. ज्याचा मोठा वशिला पुढचं पाठ आहे बघा तुम्हाला, तुम्ही चला संग माझ्या. ब्रह्मदेवाला सोबत घेतलं, भगवान शंकराच्या पुढे गराणं केलं. भगवान शंकराने गराणे ऐकलं. भगवान शंकराने सांगितलं ही काम मी करू शकत नाही. भगवान नारायणाकडे चला, आपलं काम तिथं होईल. तिघही मिळाले. विष्णू परमात्म्याच्या पुढे थांबलेले आहेत आणि पृथ्वी रूपी गाय गराणं करू लागली. बुडाला धर्म अधर्म झाला फार, बुडाला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता, सोसविना भार मज आता. अधर्म झाला फार, बुडाला धर्म अधर्म झाला फार, बुडाला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. भगवंताला सांगितलं, भगवंता आता भार मला याचं ओझं सहन होत नाही, कृपा करा मला लवकर याच्यातून मुक्त करा. तिघाचंही घराणं ऐकून घेतलं आणि तिघाचंही शांतवन केलं. या पापाचं ओझं कमी करण्यासाठी मीच अवतारला येईन असं आश्वासन भगवंतानी दिलं. कुठं येईन कसं येईन सगळं प्रयोजन देवानी लावून दिलं. कोण कुठं जाऊन काय काम करायचं सगळं नियोजन भगवंताने लावून दिलं. देव जन्माला यायचं ठरवतात. वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला येण्याचं भगवंतानी ठरवलं आणि वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न कंस आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये लावून
बहिणीची पाठवणी करू लागलेला, वरात काढली बहिणीची त्याला, मस्त असा नाशिक ढोल लावलेला, डीजे लावलेला, डॉल्बी लावलेली आणि स्वतः रथ हाकायला कंस बसलेला. पण बहिणीची पाठवणी करत असताना मात्र एक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, देवकीच्या उदरा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गाय भक्त. अरे ज्या बहिणीची पाठवणी एवढ्या आनंदाने करतोस, याच बहिणीचं 8वं पोरग तुझ्यासाठी काळ म्हणून जन्माला येणार. हे शब्द कंसाने आकाशवाणीचे ऐकले, कमरेकडे हात नेला आणि कमरेकडचं खडग उचलून बहिणीच्या गळ्यावर घालणार. एवढ्यामध्ये हात तो धरिला वसुदेवी, घेऊन या खडग माराया धावला. खडग घेऊन आता बहिणीच्या गळ्यावर घालणार. वसुदेवानं हात धरले, वसुदेव सांगू लागला, याच्या बहिणीची काय चूक आहे? अरे आमचा 8वं पोरग तुला मारणार अशी आकाशवाणी, बहिणीनं काय चूक केली? भगवत इच्छेनं जेवढी लेकरी आमच्या पदरात पडतील ती सगळी लेकर आम्ही तुझ्या पदरात टाकू, बहिणीला काय करू? खरं वाटलं त्या. पण दोघाला मोकळीक न देता बंदिश शाळेत ठेवलं. बंदिश शाळेमध्ये ठेवल्यानंतर पहिलं लेकरू जन्माला आलं. कंसाच्या कानावर बातमी दिली, कड्या कुलपा खोलण्यात आली. वसुदेवाने ते लेकरू घेतलं, दिलेला शब्द राखण्यासाठी. लेकरू आपल्या हातात घेतलं, कंसाच्या सभेत जाऊन कंसाच्या मांडीवर दिलं. बघा म्हणे, हे पहिलं लेकरू घ्या तुम्हाला. कंसानं मांडीवरचं लेकरू पाहिलं आणि लेकराकडे पाहिलं की कंसाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. बघा, किती दगड काळजाचा माणूस असू द्या, पण लहान लेकर पाहिलं की अंतःकरणात दया निर्माण होते. कंसाच्या बाबतीत घडलं. ते लेकरू पाहिलं, अंतःकरणात दया निर्माण झाली. कंसाने विचार केला, मला मारणार 8वं आणि ही जन्माला आलेलं पहिलं, ह्याला मारून काय करू मी? असं म्हणून आता याला परत घेऊन जा असं म्हणणार. तेवढ्यामध्ये तिथं नारद आले. नारायण नारायण. नारायणांचं अचानक आगमन झालं आणि मग कंस तातडीनं उठला आणि कंस म्हणला, बाबा नारदजी अचानकच आलं, म्हणजे फोन नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, कसं काय आले बॉस? नारदांनी सांगितलं, कंसा तुझ्याकडून आता एक कृत्य जे घडणार होतं ना, जर ते घडलं असतं तर खूप विपरीत घडलं असतं. ते तुझ्याकडून घडू नये हे सांगण्यासाठी मला एवढ्या लवकर यावं लागेल. बर काय? अरे लेकरं मारायचं ठरलंय, सोडून कसं काय देतोस? मग मात्र कंसाने सांगितलं, नारदा आकाशवाणीचं सांगणं असं आहे, लेकरू जे मला मारणार आहे ते आठवाय नव्हता ही जन्माला आलेलं पहिला, ह्याला मारून काय करू? नारदजी म्हणले, ह्याच्यासाठी शाळेत जावं लागते, तुला गणित कळत नाही. म्हणजे कसं काय? देवाचं गणित उपराट राहतोय, उपराट. म्हणजे असं कसं होतंय? 8 खडे ठेवले नारदाने पुढे, 8 लाईन न मांडली अशी, आणि कंसाला सांगितलं मोजा म्हणे. कंस मोजू लागला, 1 2 3 4 5 6 7 8. आता उलट मोजा म्हणजे उर्दू, इकडून चालू का? मग त्याने इकडून चालू केलं, 1 2 3 4 5 6 7 8. बघ, पहिल्यांदा मोजल्यावर जे 8 आलं तर नंतर मोजल्यावर किती आले? 1 आलं नाही का? पहिल्यांदा मोजल्यावर जे 8 होतं, नंतर मोजल्यावर 1च आले. किती? मी चुकलेला का तुम्ही चुकलेला? कंस गोंधळून गेला. कंस म्हणला, असं कसं होईल? थांब म्हणले नाराजी, अजून सोपं सांगतो. लाईन न मांडलेल्या खड्याचा ढिगारा केला एका जागी, आणि सांग म्हणे या ढिगाऱ्यापैकीचं पहिलं कोणतं ना 8वं कोणतं? नारदांपुढं कंसाने हात जोडले, कंसाने सांगितलं, कोड्यात बोलू नका, काय करू सांगा. नारदाने सांगितलं, एक शिल्लक ठेवायचं नाही, कुठलं बी कुठं जन्माला येऊ शकते. बघा, काही लोक म्हणतील नारदाने असलं कसलं काम केलं, लेकर मारायला लावली, त्याला चांगलं सोडून देतो. पण एक लक्षात ठेवा, आपण नारदांना कळ लाव्या नारद म्हणतो, पण नारदजी कळ लाव्या नारद नाही, कळ मिटव्या नारद आहेत. देवाला जन्माला यायचं असतं तर आधी कंसाचं पाप वाढलं पाहिजे होतं, आणि लवकरात लवकर जर पाप कशाने वाढतंय तर लेकर मारल्यावर पाप वाढतंय. झोपलेल्या मावशी, लेकर मारलं की पाप वाढतंय. तसं कंसाचं पाप वाढवण्याचं काम आपल्या नारदांनी केलं. त्याचं पाप वाढलं असतं तरच देवाला येणं घडलं असतं. म्हणून नारदाने विचार केला, समाजानं मला नावं ठेवली तरी चालतील, पण मला देवासाठी काम करायचं. वदी बाळ काशी ठेवून ठेवून वदी बाळ काशी ठेवून
मिटवण्याचं काम आपल्या नारदांनी केलं. मग लेकराची पाय हातात धरली कंसानं, गर 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 आकाशात फिरवून लेकरू दगडावर आपटलं. 1 2 3 4 5 6 लेकर मारली कंसाने. 7वा गर्भ योग मायने रोहिणीच्या गर्भामध्ये दिला. आणि 8वे परमात्मा 8 वर्षाची मूर्ती रोहिणी नक्षत्रामध्ये रात्री 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये बुधवारी जन्माला आली. रात्री 12चा वेळ. आणि 8 वर्षाची मूर्ती माय बापांना बोलू लागले, आता तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, इथून पुढे तुम्ही कसल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका, ते मिटवण्यासाठी मी आलोय. इथून पुढे गोभक्तांना त्रास होणार नाही, हरिभक्तांना त्रास होणार नाही, ब्राह्मणाला त्रास होणार नाही, तुम्हालाही लवकरात लवकर इथून मुक्त करेल. मी जन्माला आलोय. फक्त मी जन्माला आलेली बातमी कंसाच्या कानावर जाण्याच्या अगोदर मला इथं न ठेवता नंदबाबाच्या वाड्याकडे घेऊन चला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मला नंदबाबाच्या वाड्याकडे घेऊन चला आणि तिथली माया परत घेऊन या. बघ, वसुदेवानं सांगितलं, देवा अरे ही काही तुला घेऊन जाणं सोपं आहे? 9 लाख रक्षपाळ आहेत बाहेर, गडद अंधकार आहे, भला मोठा पाऊस पडालेला दिसतोय आणि हातापायाला कडे आहेत, कुलप आहेत, इथून घेऊन जाणं सोपं आहे तुला? देवाने सांगितलं, याची चिंता करू नका, फक्त मला घेऊन चला. देव लहान झाले, आईचं स्तनपान केलं, त्या भगवंताला एका टोपलीत घातलं. ती टोपली ती पाठी जशी डोक्यावर घेतली, सगळी बंधनं गळाली. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती. 9 लाख रक्षपाळांना निद्रा लागली, झोपली सगळी. वसुदेवानी प्रवासाला सुरुवात केली. बंदी शाळेच्या बाहेर येतात, भला मोठा पाऊस पडू लागलेला आहे. देवाला पाऊस लागू नये म्हणून शेषनागाने छत्रछाया धरलेली. प्रवासाला सुरुवात झाली. यमुनेच्या काठापर्यंत आले. अलीकडून पलीकड गोकुळात जायचंय, पण यमुनेला पूर आलाय, पलीकडे जाणं शक्य दिसत नाही. पण यमुना माईला नमस्कार केला आणि पाण्यामध्ये पाय टाकला, मध्ये जाऊ लागला. जसं जसं मध्ये चालले तसं तसं पाणी वाढू लागलं. गोट्याचं पाणी पिंढऱ्याला, पिंढऱ्याचं गुडघ्याला, गुडघ्याचं मांडीला, मांडीचं कमरेला, कमरेचं बिंबीला, बिंबीचं छातीला, छातीचं गळ्याला लागलं. गळ्याला पाणी लागलं गेलं की नाही वसुदेवाच्या. त्यावेळेस मग देवानं विचार केला, आता जर माझ्या बापाच्या नाका तोंडात पाणी गेलं तर बाप इथंच जाते, आणि बाप इथंच गेला तर मला 13 करा वापस जावं लागल. मग देवानं पटमन पाठीतला पाय बाहेर काढला. आणि जसा देवाचा पाठीतला पाय बाहेर पडला आणि देवाच्या अंगठ्याचा स्पर्श यमुना माईला लागला, यमुना माय दुभंगली. पोर चढला अचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. भगवंताच्या अंगठ्याचा स्पर्श लागला की यमुना माय दुभंगली. वाट करून दिली. वसुदेवाने गोकुळामध्ये प्रवेश केला. तिथं यशोदा मैया गाढ झोपल्यात. माया जन्माला आलेली यशोदा मैयाला पत्ता नाही. तिथं देवाला ठेवलं, तिथली माया घेऊन परत निघून गेली. ऐका, सकाळी मात्र पहाटेच्या वेळेमध्ये काही गवळणी नंदबाबाच्या वाड्यासमोरून पाणी भरण्यासाठी निघालेल्या. आणि नेमकं नंदबाबाच्या दारात आले की नंदबाबाच्या वाड्यातून लहान लेकरू रडायलेला आवाज येऊ लागला. गवळणी आपापसात म्हणू लागल्या, माय नंदबाबाच्या लग्नाला 50 वर्ष झालेत, यांच्या घरात आज लेकरू रडायलेला आवाज, अजून लेकरू बाळ नाही त्यांना, लेकरू कसं काय रडू लागले? एक जण म्हणले, अगं कुण्या पाहुण्या रावळ्याचा आला असं. दुसरी म्हणली, अगं पाहुण्या रावळ्याचं का जन्मले आणते का काय, कोण निवळ आत्ता जन्मले लेकराचा आवाज यायलाय. एक गवळण म्हणली, अगं थांबा, नंदबाबाला मुलगा व्हावा याच्यासाठी सगळ्या गोकुळातल्या गाववासियांनी निर्जला एकादशीचा उपवास केला होता. बहुतेक आपण केलेल्या उपवासाचं फळ मिळालं काय की नंदबाबाला बहुतेक लेकरू झालं. अशी शब्द ऐकली की गवळणी पळत आत गेल्या. पळत पळत नंदबाबाच्या वाड्यात आल्या. यशोदामय्याच्या खोलीत गेल्या तर काय यशोदामय्या गाढ झोपल्यात. लेकरू जन्मले पण माईलाच पत्ता नाही. लेकरू झाले, माईला पत्ता नाही. बघा तुम्ही, पहिलं डिलिव्हरी महिलांची सहजासहजी व्हायची हो. आज शिजर शिवाय पर्याय नाही, आहे का नाही? शिजर शिवाय पर्याय नाही. काय कारण आहे? बाईच्या हाताला कामच नाही की हो. डॉक्टर बी म्हणलेले हंडा उचलू नका, बकेटाला हात लावू नका, आहे का नाही? वच उचलू का काम करले बघा बाय. पूर्वी मी एका गावात ग्रामपंचायतला लावलेला लेख पाहिला होता. गावातलीच बातमी, त्यांच्या पेपरला आलेल्या बातमीचा लेख कापून त्यांनी फ्रेम लावली होती गावात. त्या गावातल्या एका स्त्रीची डिलिव्हरी एसटीच्या प्रवासात झाली. एसटीचा प्रवास जुना का,
म्हणजे एवढी सहजासहजी पूर्वी डिलिव्हरी व्हायची, सहजासहजी. कित्येक प्रसंग तर आपल्या इथे जुन्या माणसांनी पाहिले असतील, शेतात काम करता करता कित्येक महिलांची डिलिव्हरी झाली आहे का नाही? व्हायचं कोण? कारण पहिलं बायाच्या हाताला काम होतं. आता काय सांगा बरं, दुन्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खायला तेवढं ही बाई बाकी सगळ्या कामाला बाया. बाया साधं सडा तर मारल्यात का बघा हो साहेब, सडा तर मारल्यात का बघा बाया. साधा सडा मारला गेला, गडी सुटला, ही गवळी सुटला सकाळी सकाळी, बटन दाबलेलं हे ना, आणि हातात नळी घेऊन सगळं अंगण पिच 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 सडा सुद्धा मारला गेल्यात बाया. दळण तर राहिले का बघा हाताला दळण. गावचा पाटील पण खांद्यावर डबा, पाटील कुठं दळायला हाताला काम आहे. यशोदा मैयाला पत्ता नाही लिकरू झालेला, गवळणीनं जागा केला. यशोदा मैया उठा, लिकरू झाले की तुम्हाला. यशोदा मैया गडबडीनं उठल्या. एक गवळण पळत पळत नंदबाबाच्या खोलीकडे गेली, नंदबाबाला जागा केलं. नंदबाबा उठा, आपको लाला बयो. शब्द नंदबाबाने ऐकले की गळ्याकडे हात नेला, गळ्यातला नवरत्नाचा हार तोडला, सांगणाऱ्या गवळणीच्या अंगावर फेकला. म्हणता म्हणता बातमी सगळ्या गोकुळात पसरली हो. प्रचाराचे दोन माध्यम लई भारी आहेत बघा. कधीच असं माईक लावून पुकारायचं नाही, पत्रिका छापायचं नाही, व्हॉट्सअपला टाकायचं नाही. दोन प्रचाराचे माध्यम लई भारी. एक ईमेल आणि दुसरं फिमेल. उगा एका बाईला सांगायचं गावात, नुसतं सांगायचं नाही, आवर्जून एक टिप करायची तिला. तुलाच म्हणून सांगलेले बरं, कोणाला सांगू. आपण घरला जायच्या आधी गावात बातमी झालेली राहते. मी असं कावर हा दोष महिलांना देतो, त्याचं कारण मी दिलेलं नाही. हा दोष संत जनाबाई महिला असताना म्हणतात, गवळण सांगती, गवळण सांगते. आणि जर हे गड्याकडे लागला असतं तर जनाबाई म्हणले असत्या, गवळी सांगे गवळ्याला, पण म्हणल्या नक्की गवळण सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळात बातमी पसरली, नंदबाबाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. नंदबाबाला झालेला मुलगा पाहण्यासाठी सगळं गोकुळ नंदबाबाच्या वाड्यात. देवाला गोकुळातल्या लोकांनी पाहिलं की गावातली लोक नाचून देव जन्माला आलेला आनंद साजरा करू लागले. किती सांगू मी हो, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी, सांगू कुणाला. हो किती सांगू मी, म्हणा म्हणा टाळ वाजवाटा. आज अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थर थरले. हो काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. किती सांगू मी हो, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, म्हणा म्हणा. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. बस बस बस. किती मला ह्याच्यापेक्षा नाही सण व्हायचा लय आनंद. आता तुम्हाला बुका लागलेल्या दिसायल्यात ना, कोणाचंच म्हणण्याकडनं टाळवाजीनाकडे लक्ष नाही. किती सांगू मी, सांगू कुणाला.
आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सगळ्या गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, पण तिकडं मात्र दुष्टा चळकाप सुटला. जी माया घेऊन परत गेली होती का नाही वसुदेव, कंस आता मुलगी असेल मुलगा असेल विचार करायचा नाही, नारदाने सांगितलं होतं मारायचंय. त्या मायेची पाय हातात धरली, गरगर फिरून आता दगडावर आपटणार. माया हातातून निसटली, माया वरी जाऊन सांगू लागले, अरे तुझं लागी वधी उपजला मजा आधी, असं म्हणून माया अदृश्य झाली. कंसानं तातडीची सभा भरवली. माझा काळ जन्माला आला तू वाढू लागलाय. तातडीची सभा भरवली. सगळी सभेत बसलेली दैत्य होती. त्या मंत्रिमंडळात सगळी दैत्य बसलेली. आणि कंसानं सांगितलं, हा उठा, माझा काळ वाढू लागलाय, त्याला मारण्यासाठी कोण पुढे येते, उठा. कोण पुढे उठलो. पण कोपऱ्यात बसलेली त्याची बहीणबाई म्हणली, भैया अरे लेकर मारायचं काम हे काय गड्यावाचं आहे होय, मी मारून येते म्हणली. त्याला तिची बोळवण करून पाठवलं बा, तिला बोळवण करून पाठव. मस्त असं देवांगना नटावी अशी नटून निघाली पुतना. गोकुळात प्रवेश केला. गोकुळातल्या लोकांना विचारलं, नंदबाबाचं घर कुठं आहे. गावातल्या लोकांनी सांगितलं, समोर दिसणारा भला मोठा वाडा तोच नंदबाबाचा वाडा आहे. तिनं यशोदा मैयाच्या गेट पर्यंत आली, नंदबाबाच्या वाड्याच्या. आणि अंगणातूनच कल 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 चालू केलं. बघा गावात काही बाया त्यांच्या पार्टीच्या राहतात. बघा एखादी गोष्ट घरातल्या बाईला सांगायची असल्या त्या घरातून बोलत नाहीत. बघा अंगणातूनच कल 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 करीत घरात येणार. ते अंगणातून म्हणजे गावातल्याला बी ऐकू जावं, गलीतल्याला बी ऐकू जावं, घरातल्याला बी ऐकू जावं. ती पुतना असं अंगणातूनच तिने कल कल चालू केलं. स्वदे अगं 50 वर्षानं झालं लिकरू तुम्हाला, मला काही विसरलीस का काय ग. लांबची बहीण झाली म्हणून माझा विसर पडला का काय ग. अगं लिकरू तुम्हाला झालंय, आनंद मला झालाय की ग. लिकरू तुला झाल्या झाल्या आणवानी पायानं तुला हे कळाल्या तुला भेटा आले की ग. अगं लांबची बहीण झाली म्हणून मला काही विसरलीस का काय ग. यशोदा म्हणली, मला बहीणच नाही. सक्की बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्ते बहीण नाही, मामे बहीण नाही, बहीणच नाही. कुठली बहीण असं. पण तिचा काही कल्पना बंदच होईना गेला, बंदच होत नव्हता. ती म्हणू लागले, स्वदे अगं तुम्हाला लिकरू झाले उगा स्टेटसला तर ठेवायचं होतं की ग. आम्हाला कसं कळालं ग. अगं तुम्हाला लिकरू झालंय, उडत उडत बातमी कानावर आली, कळाल्या पळत आली की ग. येता येता चप्पल सुद्धा घालायचं ध्यान नाही की ग. अगं यशोदे येता येता जर लोहाऱ्यात थांबले असते तर येता येता 20-20चा बिस्किट पुडा नाही तर झबला तर आणले असते. लई पळत आले बघ यशोदे. यशोदेला वाटलं माय एवढ्या आत्मीयतेचं बोलायला तेव्हा बहीणच असेल, पण विसर पडला असेल, मला विसर पडला असेल. तांब्यात पाणी दिलं, पाय धुवायला पाणी दिलं, वसरीला आणून बसवलं. आणि मग पुतना म्हणू लागले, कुठं आहे लिकरू मला दाखव. यशोदेने सांगितलं, आत्ताच आंघोळ घालून पाळण्यात झोपे घातले, उठलं की दाखवते. भगवंतानी पाळण्यातून ऐकलं. देव म्हणला, मै भवनीचं गिरायक असंच पाठवते का काय. पहिलं गिरायक असंच. देवानं लगे लगे रडायला चालू केलं. देव रडू लागला आणि देव रडायला आवाज कानावर आला की मग यशोदेना सांगितलं, तुम्ही तवर लेकराकडे बघा, तुम्ही तवर लेकराकडे बघा, मी तुम्हाला चहा ठेवते, चहा ठेवते. पुतणीला तेच अपेक्षित होतं. पुतना आत गेली, पाळण्यातल्या देवाला बाजूला काढलं, दाराचं आगळ लावलं. स्तनाला विष लावून आलेल्या पुतणीनं देवाला विष पाजायला सुरुवात केली. भगवंतानी विषही प्राशन केलं. पंचप्राण ओढायला सुरुवात केली. भव्य राक्षसी शरीर झालं, 10 दिशा जमिनीवर आदळलं. राक्षसी शरीर, भलं मोठं शरीर झालेलं, खऱ्या रूपात आलेली ती. काय नंदबाबाच्या वाड्यात भला मोठा आवाज आला म्हणून नंदबाबाच्या वाड्याकडे सगळी गावातली लोक पळाली. येऊन पाहता तर काय भव्य राक्षसी शरीर मरून पडलेलं. देव छातीवर खेळाले, देवाला बाजूला काढलं आणि तेच शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गावातल्या लोक शरीर निघत नव्हतं, त्याची तुकडे तुकडे केली, बैलगाडीत भरली, यमुनेच्या काठावर नेले, त्याला अग्नी डाग दिला. तिकडं मात्र कंस शाल, श्रीफळ, हार, बुके घेऊन थांबला होता. पुतना मारून आली की तिचा नागरी सत्कार करायचंच पाटीला म्हणल्या. करजखेडा पाटीला तर तिचा सत्कारच. पण त्यानं अलीकडून पलीकडला काठ बघितला, पाटोद्यातून करजखेड्याकडे बघितलं तर ॲम्ब्युलन्स कडेला लावून अंत्यसंस्कार. नंबर फेल गेला.
पुन्हा त्यानं तातडीची सभा भरवली आणि तातडीची सभा भरवली. सांगितलं हा उठा, आता कोण पुढे येते उठा. सगळ्यांनी पुतणेचा पराक्रम बघितला होता. कोण पुढे येईल हो? कोणी पुढे यायला तयार होत नव्हतं. दैत्य होती बसलेली पण येत नव्हतं कोण पुढे. कंस म्हणू लागला, अरे तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपदा देऊनी धने, आज माझ्या उपयोगाने येणे बाळकृष्ण वधावया. अरे आज तुम्ही माझ्या कामाला येत नाहीत. काय काय केलं नाही तुमच्यासाठी मी. घरकुलं बांधून दिले, नाल्या करून दिल्या, फ्लेवर ब्लॉकचे रस्ते करून दिले, तुम्हाला संडास बांधून दिले, काय काय केलं नाही तुमच्यासाठी. पण आज माझ्या उपयोगाने येणे बाळकृष्ण वधावया. माझ्या कामाला येत नाहीत तुम्ही, तरी सुद्धा कोण उठायला तयार नाही. मग मात्र कंसाच्या लक्षात आलं की या सभेत बसलेली सगळी दैत्य धनाची लोभिष्ट आहेत. याला धनाची लालसा दाखवल्याशिवाय कोण उठायचं नाही. मग मात्र कंसानं सांगितलं, त्यावरी कंस बोले, हे दैत्याधिका, जो वधुनी येईल बालका, त्याशी अर्ध राज्याची टीका देईन छत्र सिंहासन. अर्ध राज्य देईन, छत्र सिंहासन देईन. असं म्हटले की त्याच्यातले महामळ दैत्य उठले. ते म्हणले मी मारून येतो त्याला. ऐका, महामळाला जे जे अपेक्षित होतं ते सगळं दिलं. महामळानं भटाचं रूप घेतलं, बामणाचा वेश घेतला. त्यानं असायला दैत्य पण वेश घेतला बामणाचा, ब्राह्मणासारखं वेश घेतला, निघाला देवाला मारायला. असं पंचकाष्टाचं धोतर घातलेलं, जानवं घातलेलं, एका हातात फडशी, एका हातात पंचांग, लक 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 माग हलणारी शेंडी, कड 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 पायात वाजणारा खडा, वारकऱ्यासारखा 12 ठिकाणी गंध मुद्रा लावलेली, देवाला मारायला निघाला. देवाला मारायला निघाला. गोकुळात प्रवेश करत असताना येसला जुने काही म्हातारे लोक बसलेले होते. पूर्वी गावाला येस राहायची, येसला म्हातारे लोक बसलेले. आणि म्हातारे लोकांनी बघितलं आपल्या गावात ब्राह्मण देव नवीनच कोणतरी येले. उठले सगळे. पूर्वी लोकांना साधू संतांचा आदर होता, ब्राह्मणांचा आदर होता. उठली सगळी आणि देवाला नमस्कार केला. या देवा, नवीनच दिसायलात, पहिल्यांदा आली की काय इकडं? म्हणले हो, पहिल्यांदा चालू आहे. माणसानं नमस्कार करून मानावरी केल्या. त्या म्हाताऱ्या लोकांच्या मानावरी झालेल्या त्यानं बघायचं, म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघायचं आणि भविष्य सांगायचं चालू करायचं. फडशी ठेवणं नाही, पंचांग उघडणं नाही, डायरेक्ट तोंडाकडे बघून भविष्य सांगायचं त्याला. आता ते पहिलेच म्हातारं त्याला म्हणू लागलं, ए मामा तुमचं भविष्य सांगतो बाबा. आता लाल फेट्याचं म्हाताऱ्याचं भविष्य सांगायला ते, मामा तुमचं भविष्य असं आहे, लगीन होऊन तुमचं लय वर्ष झालीत बघा. आता ती काय म्हातारा बिना लग्नाचं असेल होय? आता पहिल्याची माणसं काय अशी होती, होय 30 बी झालं तर होईच ना, 40 बी झालं तर होईच ना, 50 बी झालं तर होईच ना, असं होतंय. आता फेटेवालं म्हातारा म्हणल्यावर झालंच असेल की, आणि एकावर भागला असेल होय त्या काळात. 2-4 झाली असतील. मामा लगीन होऊन तुमचं लय वर्ष झालीत बघा. मामा म्हणले खरं आहे की, का हुशार बा म्हणे हो, ह्याला कळालं माझं लगीन झालेलं आहे. अजून एक सांगतो मामा तुम्हाला, लगीन होऊन तुमचं जरी लई वर्ष झाली असली, लगीन झाल्यापासून तुमच्या बायकोचं कधीच जमलं नाही बघा. तुमचं आणि तुमच्या बायकोचं जमलंच नाही. मामा म्हणले खरं आहे की हो, का हुशार बा म्हणे हो. होय मा देवा, खरं आहे बघा, दिवसातून एकदा तर फ्यूज जाते म्हणजे जाते आमच्या जाते. अजून एक सांगतो मामा तुम्हाला, आमोशेला आणि पौर्णिमेला तुमच्या मंडळीच्या थोडं कमरत दुखतंय बघा. मामा म्हणले खरं की हो, का हुशार बा म्हणे हो. मग ह्याला काही देवा शांती वगैरे? मग मात्र देवानं सांगितलं याला शांती नाही, याला पर्याय एकच आहे, काळा कपडा अंगावर घालू नका. काय हुशार बा म्हणाय, काय हुशार बा म्हणाय. लोक चर्चा करू लागले. कोपऱ्यात बसलेलं म्हातारा म्हणलं अरे थांबा, मी बघतो किती हुशार आहे. कोपऱ्यात बसलेल्या एका म्हाताऱ्यानं सांगितलं, मामा ओ देवा, या वर्षीचं सालमान कसं आहे? त्या वर्षीचं सालमान महामळ भट्टाच्या मुखातलं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, फेर 84चा चुकेल येर फजी, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. खूप गोड वर्णन केलंय महाराजांनी याचं. आणि मग गावात ही चर्चा पसरली, गावातलंही हुशार बामण आलाय. ही बातमी गेली यशोदेच्या कानावर. यशोदा म्हणली माय, एवढं हुशार बामण गावात आले तर आपल्या घरला येईल काय? असं म्हणाय ना, बामणानं अंगणात येऊन अलग ठोकायला गाठ पडली. भिक्षाम देही मा. जे वर्णन कानानं ऐकलं होतं ते डोळ्याला दिसू लागलेलं ब्राह्मण. यशोदेनं पटमन
तांब्यामध्ये पाणी दिलं, वसरीला आणून बसवलं, पाय धुतली, वसरीला बसवलं, बामणाला बसायला पाठ, पाटीला पाठ, पंचांगाला पाठ, फडशीला पाठ, एवढ्या पाटाच्या आरासात बामण बसला. आणि मग यशोदा मांडीवर लेकराला घेऊन पुढे बसलेले आहेत. हा, आणि महामळ दैत्य विचारू लागलाय, महामळ भट विचारू लागलाय, बोला माय काय म्हणणं आहे तुमचं. यशोदेने सांगितलं, माझ्या घरी लेकरू जन्माला आलं हे, आणि मला माझ्या लेकराचं भविष्य सांगायचं, मला बघायचं भविष्य. मग मात्र त्यानं पंचांग मांडीवर घेतलं आणि यशोदेला विचारलं, सांगा याचा वेळ काळ तिथे सगळं सांगा. आणि मग यशोदेने सांगितलं, श्रावण महिना रोहिणी नक्षत्रामध्ये रात्री 12 वाजता अष्टमीच्या दिवशी बुधवारी जन्माला आलंय बघा. आणि मग ह्यानं पानं चाळायला चालू केलं. ह्याला वाचायचेच नव्हतं पहिली गोष्ट, आणि त्याच्यात पंचांग हातात घेतलंय. वाचा येणं वेगळं आणि पंचांग कळणं वेगळं. किती चांगला वाचणारा राहू द्या, पण त्याला पंचांग कळेल असं नाही, ते शास्त्र वेगळं आहे. एक तर ह्याला वाचा येत नाही, खोटं झालेलं बामण, पंचांग हातात आणि पानं चाळलं, आणि पानं चाळत लक शिंडी हालाली त्याची. नकारात्मक मान व्हायचं ते. यशोदेला वाटलं काय झालं नकारात्मक मान. यशोदेने विचारलं, काय झालंय देवा. आणि मग त्यानं भविष्य सांगायला चालू केलं. यशोदे, तुझ्या लेकराचं भविष्य असं आहे, आजपर्यंत असलं लेकरू कोणाच्याच पोटाला आलं नाही बघ. यशोदाला लय आनंद वाटलं, माझं लेकरू जगाच्या विपरीत. देवाला गळ्याला लावलं आणि हसल्या. यशोदेच्या तोंडावरचं हास्य पाहिलं की मग मात्र महामळ भटाला राग आला. मी याचं भविष्य सांगतोय आणि हिला राग. आणि मग मात्र महामळ भट म्हणू लागलाय, हसाय काय झाले तुला. असलं लेकरू आजपर्यंत कोणाच्या पोटाला आणले म्हणजे लय चांगलं आहे तुझं लेकरू. अगं हे एवढं बिलिंदर आहे, गावात एकात एक ठेवणार नाही, बापात एक ठेवणार नाही म्हणले असलं आहे. म्हणजे असलं मग देवा ह्याला काही शांती वगैरे. महामळ भटानं सांगितलं, याला शांती वगैरे नाही, पर्याय एकच, बाळकाचे अंगे अवचिन्य बहुत, नेवणे गरतेत घालायाशी. अंगणामध्ये गळे इतके गार खंदन ह्याला पूर म्हणले, त्याच्यात पर्याय नाही दुसरा. यशोदेने हे शब्द ऐकले की यशोदा म्हणली, माय आमच्या घरचे गडी बरे नाहीत, त्यांनी यायच्या आधी उठा बाहेर, उठा 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 बाहेर. गडी घरी यायच्या आधी उठा बाहेर, तुम्ही बाहेर. ए उठायला काय सांगता, माझं भविष्य खोटं आहे का. यशोदा म्हणली, खोटं नाही तर काय, कालच आमच्या घरी गर्गमुनी आले, ते गर्गमुनीने याचं काही भविष्य वेगळं सांगितलं, तुम्ही काही वेगळं सांगता. महामळ भट म्हणला, कोण आलतो गर्ग. कालच गर्गमुनीनं, आज महामळ भट. कुण्याच बाईला एका महाराजावर भरोसा बसच ना. महाराज बघितलं की हात दाखवतात काही बाय. कालच गर्गमुनी आले पुन्हा काय बघितलं हे. अहो बघा, काल गर्गमुनी याचं भविष्य वेगळं सांगितलं, तुम्ही कसं काही वेगळं सांगायचं. मग मात्र महामळ भटाच्या जिभेचा ताळा सुटला. महामळ भट म्हणला, गर्गला काय कळतंय, गर्गन कालचं पोरग माझ्या संस्थेला शिकायला होतं म्हणले ते. त्याला काही कळत नाही म्हणले याच्यात. त्याने एकदा चुकलं, त्याची शेंडी हातात धरली, मी आकाशात गर्ग फिरवलं, तेव्हापासून त्याचं नाव गर्ग पडले म्हणले. देवाने याच्या अगोदरचं सगळं सण केलं, पण गर्गमुनीची बिभत्सना सण झाली नाही. देवानं पाटाला आज्ञा केली, पाटाला सांगितलं, माझी दक्षिणा आणायला वेळ लावायला, तर तुम्ही बामणाला दक्षिणा द्या. पाटानं देवाला नमस्कार केला आणि पाटानं देवाची आज्ञा समजून पाटासहित बामण छताकन्याला, इकडे बघा झोपलेले मामा, पाटासहित बामण छताकन्याला, आणि वरी गेलेला पाट थर 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 कापला, पालता झाला. बामण जमिनीवर आदळला की वरचा पाट दन दिशा पाटीत आला. जाऊ द्या, आता गेलं. फडशीला दिलेला पाट निसटला, पंचांगाचा दिलेला पाट निसटला, लांब गेले, तिकडून आले, सुई 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 करत आले, आणि दन दिशा दोन्ही खुब्याकडून. हा, असं मधल्या पाटानं मारायला चालू केलेलं, बाहेरच्या वसरीच्या पाटानं बघितलं, आणि वसरीचे पाट म्हणले मधल्या भावानं चालू केले, आपण कशाला ग बसायचं इथं. बाहेरचे पाट येऊ लागले, मारू लागले. पाटाची वसरीची रांग संपली की पाटाच्या रांगाच्या बाजूला काही त्यांचे सोयरे धायरे राहायला आलते. मुसळ, ईडी, बिन ईडीचे दोघांनी मारायला चालू केलं. मुसळानं पाटीत रट्टा दिला की बामण चिरमण्यात तोंड वासायचं. बामणानं चिरमण्यात तोंड वाचलं की बेल्यानं कच्च मण्यात पोचायचं. बेल्यानं कोचलं की सांड साणायचं की नाकात फडाल घालून उचलायचं. नाकानं वडलं की वरून फुकणीनं ठ्या मण्यात ठ्याका द्यायचं. मारायला सुरुवात केलो घरातल्या सगळ्यांनी.
कस्तर करीत जीव वाचवीत बाहेर आला, वसरीला आला. आता इथून तर बाहेर पडा म्हणलं की रांजणावरची पिढे निघाले. पिढे, रांजणावरची पिढे माहित आहेत का तुम्हाला? फळ्या फळ्या लाकडाच्या राहायच्या बघा. त्याला शेवाळ येऊन येऊन गुळ 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 झाले. पिढ्यानं मारायला चालू केलं की मागून काटवटी निघाले. सगळ्यांनी मारलं म्हणा. आता दारातून बाहेर पडावं म्हणून निघणार, अंगणात ठेवलेल्या बाजा होत्या काही, झुपून 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 लुळ 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 पडलेल्या. त्याचा सूम लुळ पडला होता. लई सूम माहिती की बाजूला बांधलेला सूम लुळ पडलेला. आणि ती बाज नेमकी दरवाजात आडवी झाली. बामन सुंबात अडकलं, बाजाच्या सुंबात. आता कस्तर जीव वाचवा. इकडे बघा माझ्याकडं. सुंबाला बांधलेल्या ज्या सांधीर असतात का नाही, त्याच्यात ह्यानं हात घातला आणि सुंब फाकवला. असा बामन त्या सांधीतून बाहेर पडलं, पायात पाय अडकलं आणि खाली पडलं. काय मागं झालं म्हणून बघायला गेलं तर सगळं धोतर त्या सुंबाला चिटकलेलं होतं. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले टिंब टिंबचे. जैनाचा देवपळ असं पळालो गावातून. देवाचं आमंत्रण मग काही घरातल्याच मग ह्याला गेलं होतं का? नाही नाही, देवाचं आमंत्रण घरागणीच गेलं. भांडे बासनायला इकणायला सगळ्याच देवाला आमंत्रण. गावातली पाट कोलपाट बेलणे सगळे मारायला निघाले. आणि चौकात कोलपाट बेलणे त्याला मारायला गावात चौकातल्या लोकांनी बघितलं. आणि चौकातली लोक म्हणली, ही तर आमच्या घरचा पाट, रोज माझ्या नशिबाला आज ह्याच्या. कस काय हे बा? सगळ्यांनी गावातल्या त्या कोलपाट बेलण्याने मारायला चालू केलं. आधीचे बामन उच्च ऊस, त्याच्यात काळं भोर. आणि गावातून पळालेलं गावातले लेकरं भूत 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 म्हणून पळू लागले. त्यानं विचार केला इथं काही बरं नाही. रानाची वाट धरली त्यानं. शेतातून पळायलं. शेतातले तर काही गबसले होय. नांगरं वखणं तिफणं सगळ्यांनी मारलं हो. तुम्हाला रुमणे माहित आहेत की हो? रुमणे म्हणजे पायातून सरळ राहते पण नेमकं डोक्यात वाकड राहते बघा. त्यानं सुद्धा मारलं. बंब सुजलं बामन बंब. भट वाशीत होता पाटाडे, तव ते मुखी आदळले पिढे, येर सुजले थोबाडे, स्पुंद स्पुंदुने रडे तसे. तव त्या विशाल काटवटी सगळ्यांनी मारलं. तिकडं मात्र पोहोचला. बंब सुजलेला आहे, कोणाला ओळखू सुद्धा येणा गेलाय. तिकडं काही कार्यकर्ते शाल श्रीफळ घेऊन निघाले. खरे महामळ भट मारून आला की त्याचा सत्कार करायचा. पण महामळ भट काही दिसला नाही. कंसाला कंस म्हणला, अरे महामळ भटाचं सोडा, जैनाचे साधू आले त्यांचा सत्कार करा. सत्काराला कार्यकर्ते जवळ गेली. ती कार्यकर्त्यावर भडकले, माझा काही सत्कार करता? म्हणजे कोण आहेत तुम्ही? अरे महामळा ओळखू येत नाही का तुम्हाला? महामळ आहेत का तुम्ही? काय सुजलात बम. एका वारकऱ्याला सांगितलं उपरण द्या गुंडाळ्याला. वारकऱ्यानं उपरण दिलं, वट्ट्यावर बसवलं. काय झाले हालत? त्यानं म्हणलं कसली झाली बघा. कोण मारलंय? कोण किन काय नाही की. कंसापुढे हात जोडून सांगितलं फक्त महामळ भटानं की भटाचं रूप घेतलं होतं म्हणून वापस तर आलोय. हात जोडून विनंती आहे कंसा, त्याचा नाच सोडून दे. जेवढं आयुष्य दिले तेवढं जगून सोडून दे म्हणजे. कंस गवसला नाही. कंसानं अनेक दैत्य पाठवली. काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविले. देव लहानाचे मोठे होऊ लागले. आपले लेकर मोठं होणं वेगळं, देव मोठं होणं वेगळं. आपले लेकरं मोठे होऊ लागले म्हणजे पहिल्यांदा एक आडंगी पडणार, मग पालते पडणार, मग पोटानं पुढं सरकणार, मग रांगणार, मग कशाला तर धरून चालणार आहे का नाही? आपल्या लेकराचा असा आहे बघा. पहिल्यांदा लेकरू एक आडंगी मगच पालतं होते की. पालतं पडलेली लेकरं काही पोटानं पुढं सरकत आहेत, काही लेकरं पोटानं पुढं सरकत नाहीत पण महाग सरकत आहेत. काही लेकरं पोटानं पुढेही सरकत नाहीत, महागही सरकत नाहीत. गोल रिंगण करायचे लेकर राहतात बघा. काही मायबापानं लहानपणीच लक्षात घेऊन मोठेपणी निघणार आहे कसलं. पोटानं जर लेकरू पुढं सरकलं तर मायबापानं लक्षात घेऊ काही तर करते. पण पोटानं पुढं सरकणं पण महाग सरकू लागलं का नाही, मायबापानं लक्षात घेऊ रिवर्स गिअर जन्माला आलाय. मंडपाकडे जात नाही, माळ घालत नाही. हे असलं आहे. पोटानं पुढं बी सरकना आणि महाग बी सरकना, गोल रिंगण करायचे लेकरू राहिले का नाही, मायबापानं लक्षात घेऊ सप्त्याकडे जात नाही, जाणाऱ्याला जाऊ देत नाही, पट्टी देत नाही पण हिशोब मागितल्याशिवाय राहत नाही. असला. पण देवाचं मात्र तुमच्या आमच्या लेकरासारखं आहे का? नाही नाही. देव डायरेक्ट रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. देव 5 वर्षाचे झाले. 5 आणि 5 वर्षाचे देव झाल्यावर देवाने सांगितलं आई गावात गोपाळा खेळू लागले, त्यांच्यात जाऊन खेळू का? आईने सांगितलं म्हणे जा बाळा खेळ. गोपाळात खेळत असताना गोपाळांना देवाने विचारलं आपल्या गावात दही दूध तोपलं आणि बक्कळ आहे पण तुमच्या तब्येती असं सलमकडी छाप का? गोपाळाने सांगितलं आपल्या गावात दही दूध तूप लोणी बक्कळ आहे देवा, पण सगळं मथुरेच्या बाजाराला चाललंय.
आमच्या पोटाला फक्त पाणी घालून मिळालेलं ताक, ह्याच्याशिवाय काही मिळणार नाही. देवानं सांगितलं इथून पुढे मी खायला देतो, फक्त एक काम करा, यालं तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तोरी. कुठलं देशील देवा? देवानं सांगितलं गावात चोऱ्या करायच्या आणि चोऱ्या करून खायच्या. आणि चोऱ्या करायला गावात घरात कोण नसलं तर वाटत ह्यांना अडवायचं आणि चोरून खायचं. देवानं चोऱ्या करायला सुरुवात केल्या. देवाच्या चोऱ्या न सांगण्यासारख्या आणि देवाच्या खोड्या न सांगण्यासारख्या, या सगळ्या खोड्याची गराणी यशोदा मैयाकडे येऊ लागली. याचं वर्णन एकनाथजी महाराज आपल्या गवळणीतून करतात. माझी सेवा अगदी या 2 मिनिटात आवरतो, ऐका. गराणी यशोदेकडे येऊ लागली. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोस धिंगाणा, दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत, हा बाई कोणाशी अवरे ना कुठवर सोस धिंगाणा, तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटे ना कुठवर सोस धिंगाणा. तुझ्या लेकराचे काही ह्या असल्या खोड्या सांगायसारख्या आहेत का? अष्टदळ काढिली अंगणी वरी मुते चक्रपाणी, ही सांगायसारखी गोष्ट आहे का? आई एक तर गवळण म्हणले अगं तुमचं काही नाही, माझं ऐका ग. म्हणजे काय? परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊनी ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. तुझं लेकरू आमच्या घरी आले, दही दूध तूप लोणी चुरून खाल्लंय, ती खाल्ले खाऊ दे ग, लेकरूच आहे किती खाणार आहे. पण गप कुठं खाल्लंय? आम्ही सगळ्या बाजाराला गेलो होतो, आमचा सासरा अंगणामध्ये बाज टाकून झोपला होता. तुझ्या लेकरानं दही दूध तूप लोणी खाल्लंय ती खाल्लंय, पण जाता जाता भल्या मोठ्या ताकाचा डेरा घेतलंय आणि आमच्या झोपलेल्या सासऱ्याच्या ढेरीत फोडून गेले. 2 दिवस झालं आमच्या सासऱ्याला लातूरला कुकड्याच्यात नेऊन ऍडमिट केलंय. डोळे सुद्धा उघडून बघणार गेले की आमचा सासरा तुझ्या लेकराच्या काही खोड्या सांगायसारख्यात केस. यशोदेने हे सगळं ऐकायचं आणि यशोदा म्हणायची माझं लिकरू तसलं, कुण्याच मायला आपलं लिकरू बिलिंदर आहे असं वाटत. गावानं नाव ठेवू द्या पण माय नाव ठेवत नाही. कसलं बी लिकरू झालं तर मायसाठी सोन्याच की, नाकात तोंडातून यमुना गंगा वाहिलेली राहू द्या, पण माय त्याला सोन्याच म्हणणार आहे का नाही? काय काय घरी तर अशी रांग लागलेली राहत्या, रांग रांग. माय बघावता भगुन्याच्या बुडावणी, बाप बघावता तव्याच्या पाठीवणी, लिकरू तर असं पिकलेल्या जांभळावणी दिसतोय. हात पाय काढीवणी पोट डिचकीवणी, तरी माय म्हणते माय मोहा राजान हलगटावून ताजा. आपले लेकरू मायला कधीच खराब आहे. तसं यशोदा म्हणायचे माझं लेकरू तसलं नाही. बाळ सगुणा गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी. माझं लेकरू तसलं नाही, तुम्हीच काहीतरी केलं असेल. तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारामतीच्या तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. माझं लेकरू तसलं नाही. यशोदेला काही गवळणी म्हणू लागले, यशोदे आता जर तू एवढं सांगून तुझ्या लेकराला आकळलं नाही आवडलं नाही ना, तर आम्हीच गोकुळ सोडून चाललो बघ, आमच्या सुना घेऊन चाललो. यशोदेने एक शब्द ऐकले की यशोदेने देवा पुढे हात जोडून देवाला सांगितलं, देवा बस झाला आता, बस झालं, खेळ मोडावा पडता, बस केलंस तू आता, लई गावात गोंधळ केलास, बस झाला आता. तू काय कर, बाळ जाईवना सवे घेऊन गोधना, गाई घेऊन चरायला जा म्हणे. तो घरच्या 9 लाख भगवंतांनी घेतल्या गाई घेतल्या आणि देव चारायला निघाले. बाबा गोपाळांनाही सांगितलं, गोपाळांना मी घरच्या गाई घेऊन निघालो म्हणजे गुवाहाटीला, वृंदावनाला. मी आजारी आहे, मला जरा शब्द फुटत नाही, मी चालू म्हणजे वृंदावनाला, तुम्ही या माझ्या माग. गोपाळांनी भगवंताचं ते बोलणं ऐकलं ना आपापल्या घरच्या गाई घेऊन निघाले. गाई चरत बसल्या, चरून रवंत करीत बसले की देवानं खेळ खेळायला सुरुवात केली. हा मामा होतो तू हुमरी, झेला रे झेला, वरची वरी झेला, अबक दुबक ते बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू,
अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू सत्व भीते ब्रीद बळे धीर धरी दांडू भाव बळे डोळा मारी बिहू नको गांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. गोपाळ म्हणजे देवा तुझा अबक सरना गेले दुबक तिबक कधी व्हायचं बस झालं देवा आता खांदी भार पोटी फूक काय खेळा याचे सुख भुका लागल्यात देवा. असं म्हणल्यावर मग भगवंतांनी सांगितलं सगळ्या शिदऱ्या एकत्रित करा. आपण आणलेल्या शिदऱ्या एकत्रित करा. गोपाळाने आपापल्या आणलेल्या शिदऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित केलेल्या शिदऱ्याचा प्रसाद भगवंतांनी डाव्या हातावर घेतलेला. सगळी कमलाकार गोपाळ उभं केली. मध्यभागी देव थांबले. डाव्या हातावरचा प्रसाद उजव्या हाताने गोपाळांच्या हातावर देतात. याचं वर्णन शुकाचार्य महाराज भागवतातून करतात. विप्रद वेणू जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामय पानन मशरून कवलन तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्यं स्वपरिसृदो हास्यन् निर्मभीस्वे स्वर्गे लोके विशदे विभुजे यज्ञ भगवान केली कुंडली कवरदा हरी विठ्ठल म्हणा श्री ज्ञानदेव. झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणाशी समर्पित. वैकुंठवासी मुद्रिकाबाई दत्तू भोसले यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित आहे. वैकुंठवासी सद्गुरु श्री मारुतीबाबांच्या चरणाशी ही सेवा समर्पित. सद्गुरु श्री महेश महाराजांच्या चरणाशी ही सेवा समर्पित. बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं एवढी अपेक्षा. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. म्हणायचं का शेवट म्हणू दे सर. तुका भले सांडागाती वा तुका भले सांडागाती तुका म्हणे सांडागाती तुका म्हणे सांडा घाटी तुका भले सांडागाती तुका भले तुका म्हणे सांडागाती तुका म्हणे सांडागाती तेरे नका भरपोते तेरे नका भरपोते आज तो पोत भरी आज तो पोत भरी आज तो पोत भरी वेले नका धरू पोटे तेरे नका धरू पोटे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी तुझे मला म्हणाल तो बने
म्हणावे हो सगळ्यांना आमंत्रण आहे वैकुंठाला जाऊ. या वर्षी माझ्या ज्ञानोबारांना जन्माला येऊन 750 वर्ष झाली. या वर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण झाली आणि जनाबाईंना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण झाली. पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांना जन्माला येऊन 375 वर्ष पूर्ण झाली. अशा या सगळ्या तिथींना एकत्रित करून या संतांचा कुठंतरी एकत्रित मोठा उत्सव व्हावा ही संकल्पना छोटे माऊलींच्या अंतःकरणात निर्माण झाली. आणि मग कुठं करावा? ज्या मराठवाड्यानं सगळी संत जास्तीत जास्त या संप्रदायाला दिली, मग मराठवाड्याच्याच ठिकाणी कुठंतरी करावा. आणि मग ते कुठं करावं तर ते लातूरला करण्याचं ठरलेलं आहे. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भव्य अखंड हरिनाम सप्ताह लातूरला होणार आहे. आणि तो सगळ्या मराठवाड्याला एकत्रित करून आहे. त्याच्यात प्रामुख्यानं पहिल्या दिवशी औसा तालुका आणि लोहारा तालुका घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते सगळं सुलभ जावं याच्यासाठी. ऐका, या सोहळ्याचं वैभव असं इतिहासात पहिल्यांदाच जगद्गुरु तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या नामदेव महाराजांच्या पादुका पहिल्यांदाच इतिहासात लातूरला हेलिकॉप्टर येणार. पहिल्यांदा न भूतो न भविष्यती असा हा उत्सव आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा उत्सव आहे. लाखोनी समाजा पहिल्याच दिवशी 1 लाख भाकरीचं जेवण आहे. पहिल्या दिवशी आपण हा उत्सव आपल्या डोळ्यानं पाहण्यासाठी तिथं यावं. गाथा पारायणाला आपण यावं. 25,000 गाथा वाचकांचं नियोजन आहे. 25,000 संगीतमय गाथा पारायण आहे. आपण फक्त तिथे यायचं. गाथा सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला 25,000 गाथा दिलेली आहेत, छापून दिलेली आहेत. फक्त एक आहे विनंती, ज्ञानोबारांच्या कधी दरबारात जाऊन आपल्याला पारायण करायला मिळेल.
कधी तुकोबारांच्या तिथं जाऊन आपण गाथा पारायण करू. आता तेच आपल्याकडे येले तर आपण तिथं पारायणाला जाऊ. आणि वास्तविक पाहता जोडीनं पारायण केलं तर फायदेशीर ठरेल. गोमत संगतीनं नाही तिथं फिरायला जाताच की आपण. पण माऊलीकडून तुकोबाऱ्याकडे एकदा जाऊ. आणि जो जोडीनं पारायण करेल त्याला संस्थांच्या हाताने असा मस्त सन्मान केला जाणार. या दिंडीचं वैभव असं आहे, 21 फेब्रुवारीला तुकोबारा ज्ञानोबा नामदेव महाराजांच्या पादुका सकाळी 6 वाजता लातूरला सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये येणार आहेत. आणि मग तिथून दिंडीचं हे स्वरूप चांदीच्या रथामध्ये या सगळ्या पादुका बसतील. आणि दिंडीला सगळ्यात पुढे 375 पताका, त्याच्या पाठीमागे 300 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागे 300 महिला कळस घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 चोपदार, 375 विनेकरी, 375 मृदंगवादक, 375 तुकाराम नावाची माणसं आजपासून गावात शोधायला चालू करा. तुकाराम नावाचा माणूस दिसला की त्याला सप्त्याला घेऊन यायचं. एक आहे का? काय म्हणतील माळच नाही दिवसभर असाच आहे, त्यालाही घेऊन या, काही अडचण नाही, फक्त तुकाराम असला पाहिजे. 750 ज्ञानेश्वर नावाची माऊली नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं, 375 नारायण नावाची माणसं आणि 675 जनाबाई नावाच्या महिला. असे दिंडीचं स्वरूप ही सगळी मंडळी याच्यात असतील. आणि हजारोनी टाळकरी पाठीमागं तुकोबारा ज्ञानोबारांच्या चांदीच्या रथामध्ये त्यांचं ते मिरवणुकीचं दृश्य आपल्या डोळ्यानं हे सगळं पारणं फिटणार आहे. आपण कृपा करून या उत्सवाला यावं. याच्यातलं आपल्याला गौरव करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे अशी, गौरव करण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी, 1.5 वर्ष झाली आपल्याला बाबांचं कीर्तन ऐकायला मिळालं नाही, महेश महाराजांची सेवा ऐकायला मिळाली नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर पहिली सेवा जगद्गुरु तुकोबारांच्या या उत्सवात पहिल्याच दिवशी 22 फेब्रुवारीला आपल्याला ऐकायला मिळणार आहे, प्रत्यक्ष ऐकायला मिळणार आहे. फक्त ते काही प्रोटोकॉल सांभाळून समाजापासून लांब ठेवून याचं काही नियोजन आहे. कृपा करून आपण तो तरी दिवस दौडू नये. पहिलाच दिवस आपल्याला आलेला आहे, आपण या उत्सवाला हजेरी लावावी. आणि दुसरं आमंत्रण असं आहे, महेश महाराजांनी केलेला संकल्प होता, सद्गुरू श्री मारुती महाराजांचा तीर्थाक्षर क्षेत्राच्या ठिकाणी अधिक मासाला कुठंतरी एक उत्सव व्हावा, दर अधिक मासाला. मग जसा गेल्या वेळेस आपण आळंदीला केला होता ज्ञानेश्वरी पारायणाने, खूप मोठा केला होता. यावर्षी येणार अधिक मास आलेला आहे, पुढं मे मध्ये अधिक मासाला सुरुवात आहे. आणि मग याही वर्षी मारुती महाराजांचा उत्सव व्हावा. आणि मग तो आता देहूला करण्याचं ठरलेलं आहे. 2 जून ध्यान ठेवा तारीख, ही तारीख ध्यानात ठेवा. 2 जून ते 9 जून या कालावधीमध्ये गाथा मंदिरला देहू क्षेत्रामध्ये मारुती महाराजांचा भव्य अखंड हरिनाम सप्ताह अगदी दिमाखात होणार आहे. आपण सगळ्यांनी त्याही उत्सवाला हजेरी लावावी. आणि जे काही आपल्याकडे गेल्या वर्षी काम आलेलं होतं, गेल्या वेळेस पंक्तीचं वगैरे, 375 बुवा राहिले का तिकडे, ते लातूरच्या सप्त्यात 375 कीर्तनकार फेटे बांधून असणार. असं साहेब थांबलेत की नाही आज फेटा बांधून, साहेबालाही न्यायचे मला तिकडं आता इना घेऊन. ऐका ऐका, तसं आपण देहू क्षेत्रामध्येही त्या मोठ्या उत्सवाला हजेरी लावावी एवढी अपेक्षा करतो. या ठिकाणी मी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विनेकरिया विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली कवरदा हरी विठ्ठल.